आज जावळ्याचा रविवार आहे आणि प्रभूला मी म्हणालो गेली 4 वर्ष प्रभू या मंडळीमध्ये जावळ्याच्या रविवारी मी उपदेश करत आहे. जावळ्याच्या रविवारचा वेगवेगळ्या विषयाला अनुसरून मी उपदेश केलेला आहे. या वर्षी मी काय उपदेश करू? आणि मग प्रभूने मला असं सांगितलं की का नाही झावळ्यावरतीच तू बोलावं. आणि मग मला इथे नवल वाटलं की झावळ्या तर आपण घेतो, झावळ्या तर आपण घेऊन आनंद करतो, पण नेमकं झावळ्या कशासाठी, झावळ्याच का, आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या विचारांच्या मध्ये येऊ लागल्या. आणि मग प्रभूने त्या प्रकारे मला मार्गदर्शन केलेलं आहे. थोडीशी पार्श्वभूमी मला सांगू द्या. वलांडण सण हा यहुदी लोकांच्या जीवनात अतिशय महत्वाचा असा सण होता. या सणाच्या दिवशी यहुदी लोक सामूहिक उपासनेमध्ये सहभागी होत असत आणि परमेश्वराने यहुदी लोकांना 7 सण वर्षातून कंपल्सरी पाळायला लावले होते. त्या 7 सणांपैकी 3 सण अतिशय महत्वाचे होते. आणि हे सण साजरा करण्यासाठी यहुदी लोक जिथे जिथे ज्या ज्या देशामध्ये पांगलेले होते त्या देशातून सर्व यरूशलेम मध्ये येत असत. आणि त्यामुळे या सणांच्या दिवसामध्ये यरूशलेम शहराला फार जत्रेचं मोठं असं स्वरूप येत होतं प्रियानो. आणि त्यामुळे त्यावेळेला लोकांच्या या येण्यामुळे भरपूर पैसा कर जमा होत असे. आणि मग जे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांची पण चंगळ असायची आणि मग दाम दुप्पट देऊन ते आपला माल लोकांना विकत होते. अशा प्रकारे सियोन, ज्याला यरूशलेम म्हटलेलं आहे किंवा यरूशलेमला सियोन म्हटलेलं आहे, या शहराचं महत्व त्यावेळेस खूप होतं. यहुद्यांच्या दृष्टिकोनातून हे श्रद्धास्थान होतं त्यांचं. कारण आम्हाला असं पाहायला मिळतं की दाविदाने परमेश्वराचा कोष जेव्हा जिंकून आणला त्यावेळेला तो त्याने या सियोन शहरामध्ये, पूर्वीचं नाव, नंतर ते यरूशलेम झालं, त्या यरूशलेम शहरामध्ये त्याने तो ठेवला. आणि तेव्हापासून सियोन शहराला यरूशलेम शहर असे संबोधले जाऊ लागले. आणि मग त्याच्यानंतर पुढे सियोन म्हणजे यहुदी लोकांचं मंदिर किंवा सियोन म्हणजे स्वर्ग असं म्हटलं जातं आजपर्यंत. आणि म्हणून आम्ही गाणं गातो, सियोन देश हमारा है देश, आपला देश सियोन देश. आता इस्रायलला तर आपण जाऊ शकत नाही, आपल्याला नागरिकत्व तर ते देणार नाही, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून आमचा सियोन देश म्हणजे स्वर्ग आहे. आणि म्हणून संत पाऊल फिलिप्पीकरास पत्रामध्ये म्हणतो की आमचं नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या मृत्यूपूर्वीचा हा रविवार होता, झावळ्याचा रविवार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील शेवटचा रविवार, जिवंत असताना तो झावळ्याचा रविवार मानला गेलेला आहे. आणि असं म्हटलेलं आहे की तो आणि त्याचे शिष्य यरूशलेमे बाहेर असलेल्या एका मोठ्या टेकडीजवळ आले. त्या टेकडीचं नाव होतं जैतुनाचा डोंगर. यरूशलेम शहर हे अशा अनेक टेकड्यांच्या वरती बसलेलं शहर आहे. त्यापैकी एक हे टेकडी म्हणजे जैतुनाचा डोंगर होय. आणि त्या जैतुनाच्या डोंगराजवळच बेतफगे आणि बेथानी अशी 2 छोटी गावं होती. प्रभू येशू ख्रिस्ताने तिथे आल्यावर 2 शिष्यांना सांगितलं, तुम्ही समोरच्या गावात जा, जिथे तुम्हाला बांधून ठेवलेली गाढवी आणि तिचं शिंगरू आढळेल, त्यांना सोडून तुम्ही माझ्याकडे आणा. कोणी तुम्हाला काही विचारले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. लक्षात घ्या, या ठिकाणी येशू ख्रिस्ताने स्वतःला पहिल्यांदाच प्रभू म्हटलेला. मी पण तो अभ्यास करताना मलाही नवल वाटतं. प्रभू हा येशू ख्रिस्ताने स्वतःला प्रभू म्हटलेला आहे. आणि म्हणून आम्ही देखील ज्या वेळेला प्रार्थना करतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आणि ही गोष्ट या गोष्टीने माझं लक्ष खरोखर वेधलं, कारण त्यामध्ये अधिकारवाणी होती. प्रभूने, येशूने काय म्हटले, प्रभूला याची गरज आहे असे सांगा. कदाचित ते शिष्यांना समजलं नसेल येशू प्रभू का म्हणत आहे, परंतु नंतर पुनरुत्थानानंतर त्यांना कळालं असेल की खरोखर येशूने स्वतःला प्रभू का म्हटलेला आहे. आणि मग आम्ही पुढे वाचतो, यरूशलेम शहरामध्ये येशू झावळ्याच्या रविवारी जयोत्सवाने प्रवेश करत आहे. आणि जखर्याने वर्णन केल्याप्रमाणे येशू ख्रिस्त हा न्यायी आणि यशस्वी आहे. तो लीन आहे, गाढवावर बसून येत आहे. कारण त्यावेळेला प्रवासाचं साधन म्हणजे गाढवच होतं प्रियानो. आणि त्या
त्या साधनावरती, त्या गाढवावरती प्रभू येशू ख्रिस्त विराजमान झाला आणि शांतीच्या, तारणाच्या, बंधुप्रीतीच्या आणि नम्रतेच्या संदेशाने जग जिंकण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने घोड्याऐवजी गाढवाचा उपयोग केलेला आहे. आणि त्या काळामध्ये आपल्याला माहित आहे रोमन सरकार राज्य करत होतं आणि जिंकण्यासाठी हे योद्धे जे होते ते सगळे घोड्यावर बसून येत जात असत. घोड्यांच्या टापांनी दहशत बसत असे, अशा प्रकारचे ते घोडे होते, पोचलेले घोडे होते. मात्र दहशतवादापासून दूर, जगी सामर्थ्याच्या प्रदर्शनापासून दूर, गर्व आणि अहंकारापासून दूर असा विनम्र असून आमचा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात आलेला आहे. यहुदी लोकांच्या सणामध्ये सहभागी होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केलेला आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जी मगाशी मी म्हणालो तशाच प्रकारची आहे, आणि ती म्हणजे येशू ख्रिस्त पहिल्यांदाच गाढवावरती बसलेला नाही. याच्या आधी बसला, आठवतं का कधी? कधी आठवतं? आज मॅन ऑफ द डे कोण आहे किंवा वुमन ऑफ द डे कोण आहे बघूया. मरिया गाढवावर बसून नावनिशीसाठी गाढवा. आता सगळ्यांनीच उत्तरे देत, त्यामुळे एक माणूस किंवा एक स्त्री निवडायचं मुश्किल आहे. मला असं ऐकायला आलेलं आहे की नावनिशी लिहायला ज्या वेळेला मरिया आणि योसेफ गेले त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त मरियेच्या उदरी होता. बरोबर, अर्ध उत्तर बरोबर आहे. पुढे आणखीन एकदा गेला येशू ख्रिस्त गाढवीवरती बसून. फार जवळ आहात तुम्ही उत्तराच्या, चुकलं तरी हरकत नाही. बरोबर, कोण बोलला? हात वर करा. मिसर देशामध्ये, मिसर देशामध्ये ज्या वेळेला फारोने फरमान काढलं 2 वर्षाच्या खालच्या सर्व मुलांचं कत्तल करावे, त्यावेळेला मरिया आणि योसेफ यांनी येशूला गाढवीच्या शिंगरावर किंवा गाढवीवरती बसून यरूशलेम पासून मिसर पर्यंत किंवा इजिप्त पर्यंत त्याने प्रवेश केलेला आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणी झावळ्याच्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्त गाढवावर बसून स्वतः येत आहे. ख्रिस्ताच्या आणि त्याच्या अनुयायांच्या हाती आम्हाला भाले दिसत नाहीत, तलवारी दिसत नाहीत, शस्त्र दिसत नाहीत, तर केवळ आनंदाचं प्रतीक म्हणून काय त्यांच्या हातामध्ये होतं? झावळ्या होत्या. काय होत्या? झावळ्या होत्या प्रियानो, झाडाच्या फांद्या होत्या. आणि त्या मिरवणुकीमध्ये ते आरोळी मारत होते आणि मुलं गाणी गात होते. त्या गाण्यांच्या मध्ये क्रूरता नव्हती, त्या गाण्यांच्या मध्ये प्रीती होती, देवाची प्रीती होती. आणि ते सर्व गजर करत, सर्व गाणी करत प्रभू येशूचे शिष्य, प्रभू येशूचे शिष्य हे सर्व गर्जना करत होते, घोषणा करत होते प्रियानो. आणि परमेश्वराच्या नावाला असे म्हणत होते, होसाना प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसाना. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेला मसिया हाच ख्रिस्त आहे आणि तो आपली राजसत्ता स्थापन करण्यासाठी येणार आहे. त्या लोकांच्या विश्वासाची बळकटी झालेली आम्हाला पाहायला मिळतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये गाढवीच्या शिंगरावर बसून आला तो. आणि अशा प्रकारे झावळ्याच्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्ताने विजयाने त्या यरूशलेम मध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचा जय जयकार केला गेला, त्याचा मान सन्मान केला गेला. परंतु 6व्या दिवशी ज्यांनी त्याची स्तुती केली त्यांनीच त्याला वधस्तंभावरती खिळण्याचा घात घातलेला आहे. जे होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो असे म्हणत होते, तेच लोक याला वधस्तंभावरती खिळा असं म्हणत होते. लोकांनी आपली पार्टी बदलली, लोकांनी आपलं म्हणणं बदललं आणि ज्याचा जयघोष केला त्या येशूला वधस्तंभावरती खिळवलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही आज झावळ्याचा रविवार साजरा करत आहे. आणि आम्ही हा विचार केला पाहिजे की त्या काळच्या लोकांप्रमाणे याच जिभेच्या द्वारे जर आम्ही देवाचं गौरव करतो तर याच जिभेच्या द्वारे आम्ही देवाच्या बद्दल अपशब्द काढू नये, देवाच्या मंडळीबद्दल अपशब्द बोलू नये, देवाच्या सेवकाबद्दल बोलू नये, देवाच्या लोकांच्या बद्दल बोलू नये. कारण आम्ही सर्व देवाच्या प्रतिरूप आहोत. देवाच्या प्रतिमेप्रमाणे आम्हाला बनवले गेलेले आहे. याकोबाच्या पत्रामध्ये आपण बुधवारचा अभ्यास करत आहोत आणि 3ऱ्या अध्यायाची लिंक आपल्या चर्चच्या ग्रुपवर पाठवलेली आहे. वेळ असेल तर आपण त्यावेळेला
आपल्याला जशी वेळ असेल त्यावेळेला आपण ते जरूर ऐका. एक उदाहरण सांगतो. एकदा काय झाले, आई वडील आपल्या मुलाचं नाव मी डॅनियल ठेवलंय बरं का. काय ठेवलंय? डॅनियल. त्यामुळे आता इथं जे डॅनियल आहे त्यांनी मला क्षमा करावी, कारण ते दुसरं नाव ठेवायचं म्हणजे ते डेंजर काम आहे. म्हणून डॅनियल हे नाव ठेवले मी त्या मुलाचं. आणि मग असं म्हटलेलं आहे की ह्या आई वडिलांनी आपला मुलगा डॅनी याला सिव्हिल वॉर जे असतं त्याचं प्रात्यक्षिक बघायला नेलेलं आहे. माहिती नाही आई वडिलांची काय इच्छा होती, मोठं होऊन आपल्या मुलाने सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जावं की काय आम्हाला कल्पना नाही, पण त्यांनी आपल्या मुलाला सिव्हिल वॉरचं जे प्रात्यक्षिक चाललेलं होतं, ज्याला इंग्लिशमध्ये रिइनॅक्टमेंट म्हटलं जातं, ते पाहायला घेऊन गेलेलं आहे. परंतु काय झालं माहिती का, ते प्रात्यक्षिक होत असताना त्या उसळणाऱ्या तोफांच्या आवाजाने त्याने घाबरला. असं वाटतं की आता मोठा नेता झाला, 2 लाईन म्हणजे प्रभूमध्ये नेता बघ का, ते दुसरं नेता नाही. ही आठवण राहील आमच्या आयुष्यात. आणि मग डॅनी तिथं बसला आई वडिलांच्या बरोबर, आणि मग त्या उसळणाऱ्या तोफांचा आवाज ऐकून त्याने घाबरला, कारण तो लहानच होता. आणि तो इतका भयभीत झाला, घाबरला की त्याची ती अस्वस्थता त्याच्या आई वडिलांनी पाहिले. आणि मग त्या आईने त्या आपल्या म्हणजे पतीला असं कोपराने इशारा दिला, डॅनी घाबरलाय. आणि मग वडिलांनी त्या डॅनीला बाहेर नेलं, समजावून सांगितलं, आणि मग पुन्हा आणून बसवलं. आणि त्या ठिकाणी जो कमांडर होता त्या कमांडरने लगेच जोरात बोलला की फायर ॲट मी डॅनीच्या दिशेने गोळीबार करा. आणि डॅनी अजूनच घाबरून गेला. वडील त्याला सुस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्या कमांडरच्या त्या ऑर्डर मुळे काय झालं की डॅनी आणखीनच घाबरला. त्याला असं वाटलं की आता माझ्यावरच गोळीबार होतो का काय. पण ते काय होतं, प्रात्यक्षिक होतं, रिइनॅक्टमेंट होतं. जे सिव्हिल वॉर मध्ये घडलं जातं त्याचं प्रात्यक्षिक होतं. आज आपण झावळ्याचा रविवार साजरा करतो, काही नवीन गोष्ट करत नाहीये. इट इज अ रिइनॅक्टमेंट. जे 2000 वर्षापूर्वी झालं ते आम्ही करत आहे, ते आम्ही प्रात्यक्षिक करत आहे. म्हणून आम्ही झावळ्या घेऊन फिरलो. का फिरलो? 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताची पण यरुशलेममध्ये अशा प्रकारे जयोत्सवाने प्रवेश झालेला आहे. आणि म्हणून प्रियानो, या झावळ्याच्या रविवारचं आम्ही प्रात्यक्षिक करत असतो. येशूने त्या दिवशी यरुशलेममध्ये अतिशय उत्साहाने प्रवेश केलेला आहे. आता आपण 4ही शुभवर्तमान डोळ्यासमोर ठेवूया. 4ही शुभवर्तमानामध्ये जे येशूचं यरुशलेममध्ये झालेलं जयोत्सवाने प्रवेश आहे ते आपण आपल्या डोळ्यासमोर उघडं ठेवूया आणि विचार करूया. आणि असा एक क्षणासाठी विचार करूया की आपण त्या घोळक्यामध्ये आहोत, आपण त्या गर्दीमध्ये आहोत. येशू आपल्या समोर चालत आहे आणि आम्ही त्याच्या बरोबर त्या लोकांच्या सोबत चालत आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे, लोकांनी झाडाच्या डहाळ्या तोडून त्या वाटेवर पसरल्या. 3 शुभवर्तमानकार म्हणतात वाटेवर पसरल्या, हवेत फिरवल्या नाहीत. मेजॉरिटी ऑलवेज विन्स. फक्त योहान म्हणतो त्यांनी हवेत फिरवल्या, पण तिघं काय म्हणतात, वाटेवर पसरल्या. पुढच्या वर्षी वाटेवर पसरवायच्या का डाळ्या? कठीण आहे नाही का? हे आपल्यासाठी कठीण आहे प्रियानो, पण जी वस्तुस्थिती आहे मी ती तुमच्या समोर मांडत आहे. आणि म्हणून त्यावेळेस त्या लोकांनी असं शास्त्रात वाचलेलं आहे मगाशी की त्यांनी झाडाच्या फांद्या तोडल्या आणि त्या वाटेवर पसरल्या. त्यांनी अंगातली वस्त्रे काढले आणि वाटेवर पसरले असं म्हटलेलं आहे. आपण अर्धच वचन घेतो, अर्ध सोडून जातो. वस्त्र काय आपण काढू शकत नाही. पण लोक त्यावेळेस बेभान झालेले होते. येशूला राजा बनवण्यासाठी ते मागे पुढे पाहत नव्हते. महत्वाची आणखीन एक गोष्ट, आणखीन एक फरक आहे, तो म्हणजे येशूच्या यरुशलेम येथील जयोत्सवाच्या प्रवेशाचा दिवस कितवा होता माहितीये का? वलांडन सणाचा दिवस होता. आणि बरोबर त्या वलांडन सणाच्या 5 दिवस अगोदर प्रवेश ख्रिस्त यरुशलेम मध्ये प्रवेश करता झालेला आहे. आणि असं म्हटलेलं आहे की त्या दिवशी यरुशलेम शहरामध्ये सार्वजनिक सुट्टी देण्यात आलेली होती. वलांडन सण साजरा करायचा आहे आणि म्हणून तो 7 दिवस साजरा करायचा आहे. आणि म्हणून त्यावेळेस सरकारने लोकांना सार्वजनिक सुट्टी दिलेली होती. लोक त्यांच्या प्रत्येक कृतीमधून हेच दाखवून देत होते की येशू हा राजा आहे, येशू हा मसीहा आहे आणि तो गाढवीच्या शिंगरावर बसून यरुशलेम शहरामध्ये प्रवेश करत आहे.
पूर्वी मी तुम्हाला मागच्या वर्षी पण सांगितलेलं आहे की पूर्वी राजे लोक गाढव्यावरती बसून येत असत. दावीद बसून आलेला आहे, शलोमोन बसून आलेला आहे आणि येशू ख्रिस्त देखील बसून आलेला आहे. येशूच्या मिरवणुकीचा, येशूचा यरुशलेम मध्ये प्रवेश करण्याचा जो जयोत्सवाने प्रवेश केला त्याचा मार्ग जर कुठला होता तर तो असं म्हटलेला आहे की सियोन जो डोंगर होता, सियोन डोंगराच्या पायथ्या जवळून तो यरुशलेमकडे जाणार होता. आणि मग त्या वाटेवरती ह्या लोकांनी टहाळ्या पसरवलेल्या आहेत आणि स्वतःची वस्त्रे काढून अंतरलेली आहेत. हे कृत्य प्रभू येशू ख्रिस्ताचा मान, प्रभू येशू ख्रिस्ताचा सन्मान, प्रभू येशू ख्रिस्ताचा आदर त्यांच्या मनामध्ये होता हे दर्शवण्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. याच्या सोबत त्यांनी होसांना म्हटलेलं आहे. होसांना याचा अर्थ आमचे तारण कर. आणि अशा प्रकारे जाणतेपणाने न जाणतेपणाने त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला असं म्हटलेलं आहे, त्यांच्या लक्षातही आलं नाही की ह्या येशूला आम्ही तारणकर म्हणत आहे, पण हाच येशू यरुशलेम मध्ये वधस्तंभावरती खेळून आमच्या पापांसाठी बदलीचा एक बळी, बदलीचा एक कोकरा म्हणून खेळला जाणार आहे. होसांना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, हे यहुदी गीताची ओळ आहे. काय आहे? यहुदी गीताची ही ओळ आहे. आणि म्हणून त्यावेळेस लोकांनी त्या गीताची ही पहिली ओळ बोललेली आहे. त्या काळामध्ये झावळ्याचा रविवार साजरा झाला नाही. आम्ही आज साजरा करतोय, पण येशू यरुशलेम मध्ये प्रवेश करताना झावळ्याचा रविवार म्हणून प्रवेश केला का त्यांनी? अजिबात नाही. हे पण लक्षात घ्या बरं का. आम्ही कधी कधी चुकून बोलतो 2000 वर्षापूर्वी झावळ्याचा रविवार साजरा झाला, पण तसं नाही. इतिहास आम्हाला सांगतो एका स्त्रीने ज्या वेळेला ती यरुशलेम मध्ये गेली त्यावेळेला तिला तो भास झाला आणि तिला असं वाटलं की ह्या रविवारी प्रवेश ख्रिस्त यरुशलेम मध्ये जात असताना लोकांनी झावळ्या अंतरल्या, मग का नाही त्या रविवारला आपण झावळ्याचा रविवार म्हणावा. अनेक वर्षांनी झावळ्याचा रविवार सुरू झालेला आहे. ही एक गोष्ट आपल्याला नवीन आज शिकायला मिळत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने झावळ्याचा रविवार साजरा केला नाही. त्यावेळेस यरुशलेम मध्ये विजयाने राजा होणार या आनंदाच्या भरामध्ये लोकांनी झावळ्या त्या रस्त्यावरती अंतरलेल्या आहे. आणि मग जुन्या करारातील भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. येशूच्या योजनेबद्दल गैरसमज लोकांनी करून घेतलेला होता. येशू ख्रिस्त त्यांच्या हृदयामध्ये राज्य स्थापन करायला आलेला होता, पण त्यांना असं वाटलं की आता हा यरुशलेम मध्ये येईल आणि मग तो रोमन सरकारशी युद्ध करेल आणि मग रोमन सरकार सत्ता हरेल आणि मग येशू हा आमचा राजा होईल आणि आम्ही त्याची प्रजा होऊ. परंतु त्यांची ही अपेक्षा फोल ठरली, कारण परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचा उद्देश वेगळा होता. तो आमच्या अंतःकरणामध्ये राज्य करण्यास उत्सुक होता. आणि म्हणून योहानाचं सुवर्तमान 18 अध्याय 36व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, पिलाताने ज्या वेळेला त्याला विचारलं त्यावेळेला प्रभू येशू त्याला म्हणाला, माझं राज्य या जगाचं नाही. हा होता शनिवार. आपल्या चर्चच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण पाहिलं की आपले बरेच लोक या ठिकाणी चर्च मध्ये आले, त्यांनी श्रम केलं, चर्च स्वच्छ केलं, धुतलं, बऱ्याच गोष्टी केल्या, मी संध्याकाळी चक्कर मारली आणि अनेक लोक या ठिकाणी आले आणि त्यांनी देवाच्या मंदिराची साफसफाई केली. त्या सगळ्यांचे प्रभू म्हणजे मी आभार मानतो. पण कालचा दिवस काय होता माहिती का? कालच्या शनिवारला लाजरस सॅटरडे म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? लाजारसाचा शनिवार म्हटलेला आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला मरणातून पुनरुत्थित केलेलं होतं. असो, अशा प्रकारे प्रियानो ह्या झावळ्याच्या रविवारची पार्श्वभूमी आहे. पुढे मी तुम्हाला सांगू इच्छितो की झावळ्याच्या रविवारचं महत्व काय आहे. आपण 2-4 मुद्दे पाहणार आणि मग मी बंद करणार. झावळ्याचा रविवार आम्ही का साजरा करतो? पहिली गोष्ट आहे झावळ्याच्या रविवारचं महत्व काय आहे. तर झावळ्याच्या रविवारी झावळ्या ह्या आम्हाला प्रमुखता दर्शवतात. पाम प्रोजेक्ट्स अस द प्रॉमिनन्स. आम्हाला या झावळ्याच्या मध्ये काय महत्व आहे? कोणीतरी काढा बरं यशायाचं पुस्तक 9 अध्याय 14 आणि 15 वचन वाचा बरं. यशाया 9, 14 आणि 15. म्हणून परमेश्वर इस्रायलाचे शीर व शेपूट, तार वृक्षाची झावळी व लवाळा एका दिवसात छेदून टाकली. वडील व सन्मान पुरुष हा शीर, असत्य शिक्षण देणारा संदेष्टा हा शेपूट. प्रभू
येशू ख्रिस्त आम्हाला मुख्य असा दिसत आहे. यशाचं पुस्तक 9वा अध्याय आणि त्याच्या या काही वचनामध्ये संदेश त्याला देवाच्या आत्म्याने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तो असं म्हणतो की इस्रायलाचं शीर आणि शेपूट, ताल वृक्षाची झावळी आणि लवाळा. झावळ्या ह्या आम्हाला अतिशय अगोदर पासून अस्तित्वात असलेला पाहायला मिळतात. आणि पुढे असं लिहिलेलं आहे की एका दिवसात तो छेदून टाकेल. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळलं जाईल आणि त्याचा वध केला जाईल. प्रतिकात्मक रीतीने यशाने प्रभू येशू ख्रिस्ताची ही भविष्यवाणी केलेली आहे आणि ती या दिवशी पूर्ण झालेली आहे. प्रमुखता दर्शवते. झावळी ही प्रमुखता दर्शवते. म्हणजे काय? पहिली गोष्ट आहे की येशू ख्रिस्त हा मसीहा आहे आणि मसीहा या नात्याने तो मुख्य आहे. हेच आम्हाला या वचनातून पाहायला मिळतं. प्रियानो, राजाची मिरवणूक जशी काढली जाते तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची मिरवणूक काढलेली आहे. आणि झावळ्या हा येशू प्रमुख आहे, येशू हा मुख्य आहे. हेच नाही तर येशू हा राजा आहे याचं प्रतीक आहे. आणि म्हणून आम्ही ज्या झावळ्या हाती घेतल्या त्या आम्ही यासाठीच घेतल्या की येशू हा मसीहा आहे, येशू हा माझा राजा आहे हे दर्शवण्यासाठी. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते प्रमुखतेमध्ये आणि ती म्हणजे येशू ख्रिस्त नम्र आहे. हे आम्ही झावळ्या हातामध्ये घेऊन प्रदर्शित केलेलं आहे. कारण येशू ख्रिस्त गाढवावर बसून आला आणि गाढवावर बसल्या कारणाने गाढव जसे नम्र असते, गाढव जसे शांत असते, तशा प्रकारे येशू ख्रिस्त शांतीचं राज्य प्रस्थापित करायला आलेला आहे आणि ते नम्रतेच्या माध्यमातून आलेला आहे. त्याने तलवारी, सोटे, भाले वगैरे काही त्याच्या शिष्यांना दिले नाही. तो काही जग जिंकायला आलेला नव्हता, माणसांची मने जिंकायला आलेला होता. आणि म्हणून येशू नम्र आहे. म्हणूनच या झावळीमध्ये आम्हाला येशूची नम्रता पाहायला मिळते. तिसरी गोष्ट आहे येशूच्या झावळीमध्ये आम्हाला पाहायला मिळते ते म्हणजे विजय पाहायला मिळतो. प्रभू येशू ख्रिस्त त्या यहुदी समाजामध्ये जरी होता, यहुदी जरी जन्माला तो आला तरी परंतु यहुदी समाज गोंधळून झालेला होता. कारण त्यांच्या मते मसीहा हा ढगावर बसून येणार, तर काहींच्या मते मसीहा हा गाढवीच्या शिंगावर बसून येणार. त्यामुळे यहुदी लोकांच्याच मध्ये फाटाफूट पडली होती. कोणी म्हणत होते हाच मसीहा आहे, तर कोणी म्हणत होते नाही हा मसीहा नाही, हा मोठा संदेष्ट आहे. काही असो, यामध्ये जर आणि तर किंवा याचा प्रश्नच नाही. हे किंवा ते याचाही प्रश्न नाही. कारण पहिल्यांदा येशू गाढवावर बसून आला, आता तो ढगावर बसून येणार आहे. दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. यरूशलेम शहरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगावर बसून राजा म्हणून आला, परंतु आता तो ढगावर बसून येणार आहे आणि सर्व जगाचा राजा म्हणून तो आपल्यामध्ये येणार आहे. आणि म्हणून झावळ्या या येशूच्या प्रमुखतेचं दर्शन देतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, झावळ्या हे आनंदाचं प्रतीक आहे. इट इज अ सिम्बल ऑफ रिजॉयसिंग. लेवीचं पुस्तक 23वा अध्याय आणि 40व्या वचनामध्ये आम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते. आम्ही मंडपरूपी शरीरामध्ये या भूतलावरती आहोत. आम्ही या ठिकाणी हे जीवन जे आहे हे परमेश्वराने आम्हाला तात्पुरतं दिलेलं आहे आणि हे तात्पुरतं जीवन आम्ही जगत असताना या वलांडनाच्या सणामध्ये या झावळ्याच्या रविवारी आम्ही आनंदोत्सव करावा, हे प्रभूची योजना आहे. देवाचा आनंद आमच्यामध्ये असावा, तो आम्हाला मिळावा, ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून हा झावळ्याचा रविवार आपण मोठ्या आनंदाने साजरा करायला हवा. रोमकरास पत्र 14वा अध्याय 17वं वचन कोणीतरी वाचा पूर्ण. रोमकरास पत्र 14वा अध्याय 17 वचन वाचताना कृपया आपला चेहरा वर करा, खाली बघून वाचू नका. खाण्या आणि पिण्यामध्ये देवाचं राज्य नाही. पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणाऱ्या आनंदामध्ये देवाचं राज्य आहे. आणि म्हणूनच आम्ही जेव्हा झावळ्या घेतल्या तेव्हा आनंदी होतो. झावळ्या घेतल्या तेव्हा आम्ही आनंदाने देवाची गीते गात होतो.
झावळ्या घेतल्यानंतर आम्ही आनंदाने नृत्य करत होतो, घोषणा करत होतो, गर्जना करत होतो, कारण आम्ही आनंदी आहोत. आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे आणि म्हणून झावळ्या हे आनंदाचं प्रतीक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झावळ्या ह्या देवाच्या योजनेतील आमच्या तारणाचा एक भाग आहे. योहानाचं शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 12 ते 16 ही वचनं जर आपण वाचली तर आम्हाला त्यामध्ये हे पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त आता आमचं तारण करत आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो त्याच्या पातकांची क्षमा मिळवतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त मेघावर बसून येणार आहे, ढगावर बसून येणार आहे, तेव्हा तो आमच्यासाठीच नाही तर सर्व जगाचं तारण करण्यासाठी येणार आहे. आणि म्हणूनच त्या काळामध्ये लोकांनी होसांना म्हटलेलं आहे, आमचे तारण कर असं म्हटलेलं आहे. मगाशी आपण वाचलेलं आहे स्तोत्र संहिता 118 आणि 23 ते 27 वचनामध्ये आमचं शरीर हे युगानुयुगाच्या देव राज्याचं प्रतीक आहे. 2000 वर्ष होऊन गेले प्रियानो, पण देवाचं राज्य अजून आले नाही. कारण प्रभू येशू असं म्हणाला, देवाचे राज्य तर तुमच्या मध्ये आहे. काय म्हणाला? देवाचं राज्य तुमच्या मध्ये आहे. आमच्या मध्ये देवाचं राज्य आहे, आमच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ज्या ठिकाणी येशू आहे त्या ठिकाणी तो अधिकारी आहे, त्याची सत्ता चालते. चौथी गोष्ट आहे झावळ्याचं महत्व आणि ते म्हणजे झावळ्या विजयाचं प्रतीक आहे. प्रभू येशू ख्रिस्त मरणावरती विजयी होणार आहे, त्याचं ते प्रतीक आहे. जेव्हा आम्ही आमच्या हातामध्ये झावळ्या घेतल्या त्याचा अर्थ असा आहे, आम्ही जगाला हे दर्शवतो की आम्ही मृत्यूवरती विजय मिळवलेले लोक आहोत. आम्ही मृत्यूवरती विजय मिळवलेल्या ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. प्रकटीकरणाचं पुस्तक 7वा अध्याय 9 ते 10 वचनामध्ये आम्ही याचं वर्णन वाचतो. प्रियानो, येशू मध्ये आम्हाला विजय आहे हेच झावळ्या सांगत आहे. विजय कशावर? विजय आमच्या या जगावर. आम्ही हा जो विजय मिळवलेला आहे तो आमच्या देहावर. आम्ही जो विजय मिळवलेला आहे तो सैतानावर. आणि आम्ही जो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विजय मिळवणार आहे ते मृत्यूवरती मिळवणार आहोत. मेला असला तरी जगेल. आम्ही जरी हे जग सोडून गेलो तर आम्ही ख्रिस्ताबरोबर सदा सर्व काळ असणार आहे. आणि म्हणून शेवटी प्रियानो, झावळ्याचा रविवार आम्हाला हेच शिकवतो, येशू राजा आहे. झावळ्याचा रविवार आम्हाला हेच शिकवतो की झावळ्या या आनंदाचं प्रतीक आहे, झावळ्या या नम्रतेचं प्रतीक आहे, झावळ्या ह्या विजयाचं प्रतीक आहे आणि झावळ्या या येशू राजा आहे याचं प्रतीक आहे. आणि म्हणून प्रियानो, या भूतली आम्ही जगत असताना फक्त 1 दिवसासाठी झावळे हातात घेऊन येशूला आम्ही राजा बनवू नये, तर त्याला आमच्या हृदयामध्ये स्थान देऊया आणि दररोज त्याला आमचा राजा बनवूया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला पुन्हा एक वार मान, महिमा आणि धन्यवाद देतो. प्रभू, या झावळ्याच्या रविवारी तू आमच्याशी बोललेला आहेस. त्या काळामध्ये लोकांनी झावळ्या जरूर घेतल्या, वाटेवर पसरल्या, वस्त्रे काढली, वाटेवर पसरले आणि प्रभुदेव बाप्पा तुला राजा बनवण्याच्या उत्सुकतेने सर्वांनी यरूशलेम मध्ये तुला नेले. परंतु प्रभू, त्यामागे जरी त्यांचा उद्देश तुला राजा बनवावे हा होता, परंतु तुझा उद्देश मात्र वेगळा होता. आठवड्याभरानंतर प्रभू तू त्यांच्यासाठीच आणि प्रभुदेव बाप्पा त्या वधस्तंभावरती स्वतःचं प्राण अर्पण केलं आणि त्यांच्या सोबत सर्व जगासाठी, कारण तू जगावर प्रेम करणारा परमेश्वर आहेस. आम्ही सर्व बहकलेले आहोत, पण प्रभुदेव बाप्पा तुझ्या दयेने तू आम्हाला तुझ्याकडे ओढलेला आहेस आणि त्यासाठीच येशूला त्या यरूशलेम मध्ये प्रवेश करण्यास प्रभुदेव बाप्पा तू मुभा दिलीस. तो यरूशलेम मध्ये गेला, त्या ठिकाणी त्याने मंदिराचं शुद्धीकरण केलेलं आहे, बऱ्याच गोष्टी त्याने यरूशलेम मध्ये केल्या आणि प्रभू 5व्या दिवशी त्याच लोकांनी त्याला वधस्तंभावरती खेळलेला आहे. प्रभू, आम्ही प्रार्थना करीतो, जरी आम्ही तुझी स्तुती करीत असलो तरी प्रभुदेव बाप्पा, झावळ्याचा रविवार जो विजयाचं प्रतीक आहे, आम्हाला विजय मिळवण्याची शक्ती आणि ताकद दे प्रभुदेव बाप्पा. या पापमय जगामध्ये राहत असताना तुझ्या योजनेप्रमाणे आणि वचनाप्रमाणे राहण्यास तू आम्हाला कृपा करी. आता हे प्रभू, तू आमचा ताबा घे. तारणारा आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन.